जिथे ठोकायचं ठोकतात ना, अमित शहा जेव्हा त्यांच्यावर बोलला तेव्हा चिटकवण्याची हिंमत होती का अमित शहाला तडीपार बोलायची? बोलले ना ते शरद पवार. तुम्ही विरोधकांचं चटणी करायलाच निघालात. आज एक मंत्री बोललाय गावच्या सरपंचांना सांगून ठेवा आपल्यात येणार असेल तर निधी देऊ, नाही तर निधी नाही देणार. काय आहे त्याकडे? महाराष्ट्र उद्याचा पंतप्रधान म्हणून देवेंद्रजींकडे बघतो, पण हे असे तुमचे बोलायला लागले तर कसं व्हायचं? आणि सरळ सांगतात बॉस फिट बैठा है अपना. माझ्या विरोधाला तुम्ही विचाराने विरोध करा, हे पवार साहेब. तेव्हा पवार साहेब हे रसायन समजून घेण्यासारखं आहे. आणि प्रामाणिकपणाने सांगतो, शब्द जपून वापरा. हे विश्वासघातकी बितकी आम्ही ऐकून घेतो. आता हा काय शब्द आहे काय? असं काय मोठं केलं त्यांनी? पण जेव्हा लढायची वेळ येईल तुमच्यापेक्षा जास्त अग्रेसिव्हली पवारसाहेब अंगावर जातात. अहो त्याचं उदाहरण आहे ना बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब. दोघंही मैदानात असताना लढायचे, कुस्तीसारखे लढायचे, कोणाला चितपट कोण कधी मारतो. पण वैयक्तिक आयुष्यात त्यांच्यासारखी मैत्री महाराष्ट्राने बघितली नाही. अख्खं येऊर आहे ना, येऊरचे बंगले हे फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे पवारसाहेबांनी वाचवलेले. कधीतरी इतिहास सांगेल, मग लोकांना समजेल की कशी मैत्री असते राजकारणातली. राजकारण म्हणजे फक्त सूड द्वेष, संपून टाका, कापून टाका. पण हे मी जे बोलतोय हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी लक्षात घ्यावं. आमच्यावर ज्या कुठे केसेस पडल्या आहेत ना, आमचे जे निधी बंद केलेत ना, त्याचा विचार करा. शरद पवार जेव्हा असं वागतात तेव्हा ते का वागतात, कशाला वागतात, विचार करा. बाकी काही नाही. एवढं काही मोठं नव्हतं हे. फारच म्हणजे मी काही बोलत नाही. आपण नाही का भेटतो कोणाला जाऊन? आता एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी. अजितदादा मला केबिनमध्येच घेणार नाहीत. मी अनेक पत्र पाठवून झाले. एकनाथ शिंदे मला दररोज सांगतात परवा, तो त्यांचा परवा 2.5 वर्ष 3 वर्ष झाले उपयोगलाच नाही. ठीक आहे ना, चलता राजकारणात असेल त्यांच्या मनात काहीतरी आढळ, मला काय त्याचं वाईट वाटत नाही. पण म्हणून पवारसाहेबांनी त्याचा सत्कार करायचा नाही हे काय बरोबर नाही. पवारसाहेबांची उंची काय हो? महाराष्ट्रात आज देशात पार्लमेंटरी डेमोक्रेसीमधला सर्वात मोठा माणूस आहे तो भीष्माचार्य आहे. पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये त्याच्या एवढा मोठा माणूसच नाही आहे. आणि त्यांच्या राजकीय विचारसरणीशी ते कॉम्प्रोमाइज करतात का? नाही. जिथे ठोकायचं ठोकतात ना, अमित शहा जेव्हा त्यांच्यावर बोलला तेव्हा चिटकवण्याची हिंमत होती का अमित शहाला तडीपार बोलायची? बोलले ना ते शरद पवार. जिथे वार करायला करतात, दररोज वारच करायला तरवार घेऊन फिरलं पाहिजे असं काय नसतं. मात्र उद्धव ठाकरे कधीच काय बोलले नाही. मात्र विनायक राऊत असं म्हणतात की विनायक राऊतला सांगा राजन साळवीला सांभाळ यार, बाकी सोडून दे. म्हणलं राजन साळवीला सांभाळ. चला बोला पुढे बोला. काही प्रकाशात आले, अजून काही येणार आहेत. संजय दिना पाटील हे काल दिल्लीमध्ये पवारांच्या संजय दिना पाटील ओरिजिनल आमचाच माणूस आहे, खानदानी आमचा आहे. त्याच्यात काय मोठं आहे? खानदानी आमचा आहे. त्याच्या आईच्या हातचे मावरं मच्छी पवारसाहेबांनी किती वेळा खाल्ली असेल. त्याचे वडील दिनामामा शेठ, ठीक आहे गेला शिवसेनेत, ठीक आहे ना, चलत आहे. पण पवारसाहेबांनी त्याच्यावर कधी राग नाही ठेवला. आजही सकाळीवर बंगल्यावर येऊन साहेबांना भेटतो. पवारसाहेब त्याच्याकडे मोठे डोळे बघून बघत नाहीत. अजूनही बैठकांमध्ये बसतो तो साहेबांबरोबर. अहो त्यालाच राजकारण म्हणतात हो. हे सूड देश हे राजकारण हे बदललेलं हे महाराष्ट्र देशाचं राजकारण आहे. याला राजकारण म्हणतच नाहीत. कोणाच्या तरी मागे लागायचं, कोणाच्या तरी मागणं जाऊन चावायचं, कोणातरी कशा तरी खड्ड्यात ढकलायचं, याला राजकारण म्हणतच नाहीत. या व्हायला चाव्यात मी अजूनही सांगतो, मला देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं आणि म्हणाले की राजकीय अंतर वाढत चाललंय, म्हणजे आपल्यात संवाद नाही आहे. मी उठून टाळ्या वाजवल्या. संवाद वाढला पाहिजे पण तो वाढत नाही दुर्दैवाने. तुम्ही विरोधकांचं चटणी करायलाच निघालात. आज एक मंत्री बोललाय गावच्या सरपंचांना सांगून ठेवा आपल्यात येणार असेल तर निधी देऊ, नाही तर निधी नाही देणार. काय आहे? अहो नाही पटत आमचं तुमच्या विचारांशी तर आम्ही विरोधात राहणार ना. बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इज आय ॲग्री टू डिसॲग्री. माझे आणि तुमचे वैचारिक मतभेद आहेत ते मान्य करून मी तुमचा सन्मान केला. तर वैचारिक लढाई विचाराने लढली पाहिजे. हे काय निधी देणार नाही सांगा, प्रवेश करा. आणि माझा बॉस बसलाय, मला तर बॉसला विचारायचं की तुम्ही हे शिकवता का असं बोलायला? त्याकडे महाराष्ट्र उद्याचा पंतप्रधान म्हणून देवेंद्रजींकडे बघतो. उद्या काय होईल माहीत नाही, मला माहीत नाही काय होईल. पण सगळेजण म्हणत असतात ब्युरोक्रेसी म्हणतात तिथे ते पंतप्रधान होऊ शकतात. पण हे असे तुमचे बोलायला लागले तर कसं व्हायचं? आणि सरळ सांगतात बॉस फिट बैठा है अपना. अरे नका देऊ बाबा, तुमचा निधी आहे. कारण महाराष्ट्र जनता तुम्हाला देते, सरकारला देत नाही. महसूल तुम्हाला मिळतो, तो तुमच्या खिशात जातो.
आणि मग खिशातलं तुम्ही काढून वाटता. तो महाराष्ट्राचा थोडी आहे, सत्ताधारी पक्षात आहे. मग आमदारांना पण सांगून टाकायचं की येत जाऊ नका विधानसभेत, काय ऐकणार नाही तुमचं. चालू रे. हेच आहे ना, हेच रिपेअर करा. आणि हे रिपेअर करणारा एकमेव माणूस शरद पवार. उदय सामंत आणि यांनी पण देखील भेट घेतली. उदय सामंत कोणाचा माणूस आणला कोणी राजकारणात? त्यांना कोणाचा माणूस? जाऊ दे, कशाला आम्हाला मग काढायला लावतायचं. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्या वादाला कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला पुरस्कार आहे. शरद पवार यांनी शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव केला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मिरच्या झोंबल्या होत्या. संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. त्याला आता जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, प्रामाणिकपणे सांगतो, शब्द जरा जपून वापरा. हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही. पण जेव्हा लढाईची वेळ येईल त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त आक्रमक शरद पवार साहेब असतील, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड खासदार संजय राऊत यांना फटकारताना म्हणाले, पवार साहेबांची उंची, महाराष्ट्रातील देशातील त्यांचे राजकारणातील स्थान अतुलनीय आहे. शरद पवार या देशात असे राजकारणी आहेत की त्यांच्या मनात सूड द्वेष कधीच निर्माण होत नाही. याबद्दल आम्हालाही कधी कधी राग येतो, पण त्यांच्या मनात हा मोठेपणा आहे. ज्या माणसाने शरद पवार साहेबांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पक्ष निशाणी पळवली, सर्व केले, पण त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आसूड आणि चीड दिसत नाही, हे खरं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचे नाव न घेता सांगितले. ते असे का वागतात याबद्दल आम्हालाही कधी कधी राग येतो, पण त्यांच्या मनातला हा मोठेपणा आहे. ज्या माणसाने पवार साहेबांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पक्ष निशाणी पळवली, सर्व केले, पण त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आसूड आणि चीड दिसत नाही, हे खरं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचे नाव न घेता सांगितले. खोट्या पोलीस केस करून टाक आता, खोटे गुन्हे करून टाक आता, त्यांचे राजकीय आयुष्य बर्बाद करण्यासाठी काम कर, निधी बंद करून टाक. हे जे सुरू झाले ते पवार साहेबांचा स्पर्श सुद्धा करत नाही. त्यामुळे पवार साहेब कुठल्या व्यासपीठावर जातात त्याचा कोणी विचारही करू नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. आपण सर्व एकमेकांना भेटत असतो. एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही, ती गोष्ट वेगळी. अजित पवार मला कॅबिनमध्ये घेणार नाही, हे मला माहीत आहे. एकनाथ शिंदे भेटल्यावर एकच सांगतात की परवा भेटू, पण त्यांचा परवा कधीच येत नाही. हे 2.5-3 वर्ष मी पाहिले आहे, असे आव्हाड यांनी म्हटले.